त्या पेरणीच्या पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाऊन पेरणी करण्याकरिता पेरणीयोग्य साहित्य, गाडी, बैल, त्याचप्रमाणे इतर जे काही साहित्य असतं ते घेऊन जावं लागतं. आणि जोपर्यंत उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये काही पिकं नसतात. त्यामुळे शेतातून कुठल्याही मार्गाने जर गेलं तरी कोणी उजर करत नाही. परंतु पेरणीयोग्य शेत तयार केल्यानंतर मात्र त्यात उजर होतात आणि त्यावरून असंख्य भांडणं होतात, वाद निर्माण होतात आणि प्रसंगी खुनासारखे देखील त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. तर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि रस्त्याचे प्रकार किती आणि कोणता रस्ता देण्याचा अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना आहे, या बाबतीचा थोडाफार कायद्याचा आपण उहापोह या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण रस्त्याचे प्रकार समजून घेतले पाहिजे. रस्त्यांचे एकंदरीत जे आहे ते प्रकार 3 प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. एक असतो पाऊल रस्ता, दुसरा असतो गाडी रस्ता, तिसरा असतो पांदन रस्ता. तर या रस्त्यापैकी काही रस्त्यांच्या ज्या काही नोंदी असतात त्या नोंदी 7/12 उतार्यावर किंवा एखाद्या रेव्हेन्यू अभिलेखावर येतात किंवा गाव नकाशावर येतात. परंतु बरेच रस्ते असे असतात जे की वापराचे आणि वहिवाटीचे असतात, परंतु त्याच्या नोंदी रेव्हेन्यू रेकॉर्डला कुठेही नसतात. आपण पाहतो की पूर्वी जे होते ते शेताला सर्वे नंबर होते आणि सर्वे नंबरचे नंतर जमीन एकत्रीकरण योजनेमध्ये तुकडेबंदी कायद्याअंतर्गत त्याचे गट क्रमांक तयार झाले आणि पूर्वी सर्वे नंबर जेव्हा होते तेव्हा सर्वे नंबरमधून जाण्याकरिता शेतकऱ्यांना रस्ते होते. परंतु कालांतराने शेतीचे धारणक्षेत्र कमी झालं आणि धारणक्षेत्र कमी झाल्यामुळं त्या रस्त्यांचे वाद देखील निर्माण व्हायला लागले. कारण धारणक्षेत्र कमी झाल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपलं क्षेत्र जे आहे ते रस्त्यामध्ये संपादित होऊ नये किंवा त्याचा उपयोग रस्त्याकरता करण्यात येऊ नये आणि यामुळं मग वाद निर्माण होतात. जेव्हा आपण असं पाहतो की एका सर्वे नंबरचे अनेक गट नंबर पडतात आणि त्या गटांचे रस्ते जे आहेत त्याच्या नोंदी काही भूमी अभिलेखच्या कुठल्याही कार्यालयात आढळून येत नाहीत, नकाशावर आढळून येत नाहीत. अशा वेळेस जे पूर्वीचे रस्ते होते आणि जे वापरात होते तो रस्ता जर एखाद्या सहधारकाने किंवा एखाद्या शेतकऱ्याने अडवला तर ज्याचा रस्ता अडवलेला आहे त्या शेतकऱ्यास माननीय तहसीलदार साहेब तथा मामलतदार ज्यांना म्हणण्यात येतं त्यांच्याकडे एक दावा दाखल करता येतो आणि त्या दावा दाखल करून ज्यांनी रस्ता अडवला आहे त्याला त्यामध्ये प्रतिवादी करून त्या रस्त्याचा अडीअडथळा जो आहे तो दूर करून तो रस्ता पूर्ववत करता येतो. परंतु यामध्ये ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की रस्ता अडवल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्येच तो दावा दाखल करणं गरजेचे आहे आणि ही जी काही कार्यवाही आहे ती मामलतदाराची कार्यवाही म्हणून थोडक्यात ओळखल्या जाते आणि अशा मामलतदाराच्या कारवाईमध्ये माननीय तहसीलदार साहेब किंवा त्यांच्या वतीने नेमलेला कुठलाही अधिकारी, मंडळ अधिकारी हे त्या प्रत्यक्ष ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पंचनामा करतात, रस्ता अस्तित्वात होता काय, रस्ता बंद केलेला आहे काय आदी बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्थळ चौकशी करून नंतर तहसीलदार आदेश देतात. अशा प्रकरणामध्ये आमच्या असे पाहण्यात आलेले आहे की ज्यांनी रस्ता बंद केलेला आहे तो शेतकरी अशा प्रकारचा बचाव घेतो की ज्याचा रस्ता बंद केलेला आहे त्याला दुसरा रस्ता उपलब्ध आहे आणि अनेकदा दुसरा रस्ता उपलब्ध आहे म्हणून या शेतकऱ्याचा जो काही मार्ग आहे तो बंदच्या बंदच राहतो. परंतु या बाबतीमध्ये एक लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की अनेक रस्ते जरी उपलब्ध असले तरी परंतु सोयीचा रस्ता त्या शेतकऱ्यासाठी कोणता आहे या बाबी देखील लक्षात घेतले पाहिजे आणि तशा प्रकारच्या बाबी तहसीलदार साहेब लक्षात घेऊन त्या दृष्टीने आदेश पारित करतात. त्याचप्रमाणे दुसरा जो काही प्रकार आहे त्यामध्ये धुऱ्यावरून जाणारे रस्ते. अनेकदा असं होतं की शेतकऱ्यांची शेतं एकमेकालगत असतात आणि त्यांना एकमेकाच्या शेतात जाण्याकरिता रस्ता नसतो. त्यावेळेस जर त्या अशा शेतकऱ्यांनी जर तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिला तर तहसीलदार साहेब त्यांना सोयीचा रस्ता जो की त्या शेतकऱ्याच्या धुऱ्याहून जाईल अशा प्रकारचे त्या जमिनीचं नुकसान होणार नाही अशा प्रकारच्या दृष्टीनं रस्ते जे आहे त्याला देऊ शकतात आणि तो धुऱ्यावरचा रस्ता जो आहे तो देखील त्याला मिळू शकतो. आणि तिसरे जे शासकीय रस्ते आहेत ज्याच्यामध्ये पांदन रस्ता आहे किंवा पाऊल रस्ता आहे ज्याच्या नोंदी आहेत ते रस्ते देखील बंद करता येत नाहीत. परंतु आपण असे पाहतो की त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती, त्या रस्त्याची रुंदी किती यावरून बऱ्याचदा वाद हे शेतकऱ्यांमध्ये होतात. पाऊल रस्त्याची जी काही रुंदी असते ती 8.25 फुटापर्यंत असते, तर गाडी रस्त्याची जी काही रुंदी आहे
ती रुंदी 33 फुटापर्यंत असते. पांदण रस्त्याची रुंदी देखील 33 फुटापर्यंत असते. परंतु आज घडीला आपण पाहतोय की शासनाने पांदण रस्ते विकास योजना राबवलेली आहे. जुने जे काही पांदण रस्ते होते त्या पांदण रस्त्यावर दोन्ही बाजूचे जे काही शेतकरी असतात ते अतिक्रमण करतात आणि त्यांनी बरेचसे अतिक्रमण केलेले असल्यामुळे ती पांदण जी आहे अरुंद होते आणि त्या पांदीतून पाणी वाहत असल्यामुळं ते रस्ते खोलगट होतात आणि त्यामुळं त्या रस्त्याचा उपयोग करणे देखील शेतकऱ्यांना अडचणीचं जातं. या सर्व बाबींचा विचार करून शासनामार्फत पांदण विकास योजना जी आहे ती ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येते आणि या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जे केलेलं अतिक्रमण आहे किंवा जे शेतकऱ्याच्या दृष्टीनं सोयीचं होईल त्या दृष्टीनं ते रस्ते तयार केले जातात. आता हे कुठलाही रस्ता एखाद्या माणसाने अडवणे हे चुकीचं आहे, कारण जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाला त्या ठिकाणाहून असतो आणि त्या अंतर्गत गंभीर गुन्हे देखील होतात. कित्येकदा अडीअडचणीचे ठरणारे देखील गुन्हे त्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे सर्वांना एक सामंजस्याची भूमिका घेऊन जो रस्ता अस्तित्वात आहे त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये रीतसरपणे आपण महसुली अधिकाऱ्याकडे अर्ज करावा आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने स्थळ चौकशी होऊन आपला रस्ता त्या ठिकाणी जर अस्तित्वात असेल तर आपल्याला निश्चितपणे तो रस्ता मिळेल. परंतु शेतकऱ्यांनी एकमेकाला मदत करण्याचं जर धोरण अवलंबलं तर अनेकदा एकमेकाच्या शेतातून त्या पिकाचं नुकसान होणार नाही अशा रीतीने देखील आपल्याला जाता येऊ शकतं आणि त्या दृष्टीनं कायद्याची आपण तर निश्चितपणे मदत घेऊ शकतो. परंतु अनेक तंटे बखेडे असे असतात की ज्यामध्ये आपण गावातल्या गावात किंवा पंचासमक्ष किंवा गावातल्या प्रतिष्ठित लोकांसमक्ष या रस्त्यांची जे काही समस्या आहे ते सोडू शकतो आणि त्या दृष्टीने जर प्रत्येकाने प्रयत्न केला तर निश्चितपणे रस्त्यावरून होणारे तंटे बखेडे, रस्त्यावरून होणारे वाद हे मिटवण्यास आपणास मदत होईल. तहसीलदार साहेबांचे जे काही निर्णय दिलेले असतात ते निर्णय जर आपल्याला पटले नाही तर त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयात आपल्याला दाद मागता येते आणि तहसीलदाराने दिलेला निर्णय कसा गैरकायदेशीर आहे हे देखील आपण सिद्ध करू शकतो. तसेच तो निर्णय पलटवणे किंवा त्या निर्णयामध्ये दुरुस्ती करणे असे देखील अधिकार जे आहेत ते महाराष्ट्र महसूल संहितेअंतर्गत जे आहेत ते दिवाणी न्यायालयात असतात आणि दिवाणी न्यायालय त्या दृष्टीनं योग्य ती संपरीक्षा करून रस्त्यांचा वाद हा कायमस्वरूपी मिटवू शकतो. या ठिकाणी आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की रस्त्याचे ज्यावेळेस वाद होतात त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांची उभी पिकं जी असतात ती जळून जाण्याचा प्रश्न निर्माण होतो किंवा त्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळं सर्वांनी या बाबतीमध्ये आर्थिक आणि दुसरा त्यांच्या वेळेची जर बचत करायची असेल तर आपसामध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन रस्त्याचे वाद आपल्यामध्ये निर्माण कसे होणार नाहीत व अस्तित्वात असलेले रस्ते आपण कसे बंद करणार नाही या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जर आपण वागलो तर निश्चितपणे गावामध्ये उपलब्ध होणारे जे रस्ते आहेत किंवा उपस्थित होणारे जे वाद आहेत ते बंद होण्यास मदत होईल.